खरं म्हणजे या सर्व योजनेच्या माध्यमातून राज्यातले 35 लाख शेतकरी हे कालवा सिंचनाच्या लाभ क्षेत्रातील या केवळ शेतीच्या उपजीविकेसाठी अवलंबून आहे आणि म्हणून ही योजना असेल किंवा अन्य काही योजना असतील त्या योजना लवकरात लवकर कार्यान्वित कराव्या अशा पद्धतीचं या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो। नुकतंच आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी आपल्या राज्यातल्या सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे, जे काही 89 आपले सिंचनाचे प्रकल्प आहेत, जे काही मध्यम प्रकल्प आहेत, जे काही लघु प्रकल्प आहेत, या त्याची पाहणी करून त्याच्यामध्ये त्याला कसं पूर्णत्वाकडे नेता येईल याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याकरता त्यांनी नाम फाउंडेशन असेल, टाटा मोटर्स असेल आणि भारतीय जैन संघटना असेल या सर्व संघटनेसोबत त्या ठिकाणी एमओयू केला आणि त्या एमओयूच्या माध्यमातून आपल्या राज्यातल्या सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते कशा पद्धतीने ते पूर्ण करता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न शासनाने सांगितलेला आहे। परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की ही योजना कार्यान्वित करण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्याला त्याची कृती कार्यक्रम अंमलबजावणी करायची आहे त्याच्यातलं जोपर्यंत आपण शिस्त पाळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी सुद्धा ही योजना पूर्ण होणार नाही। राज्यातली सूक्ष्म कृषी सिंचन योजना आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य कॅटेगरीच्या शेतकऱ्यांना 80% अनुदान आपण देतो, SC ST प्रवर्गातल्या शेतकऱ्यांना 90% अनुदान देतो आणि याकरता जवळजवळ 144 कोटी रुपयाची मागणी गेल्या वर्षी आपल्या अर्थसंकल्पामध्ये होती। दुर्दैवाने त्या अर्थसंकल्पामध्ये तितके पैसे त्याच्यामध्ये तरतूद नसल्यामुळे वितरित न झाले, परंतु आता या येणाऱ्या आपल्या 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये माझी अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये या 144 कोटी रुपयाची तरतूद ही निश्चितपणाने झाली असेल। आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मी आत्महत्येचा उल्लेख सुरुवातीला केला की देशातल्या एकूण आत्महत्येपैकी आपल्या राज्यामध्ये 20% आत्महत्या केवळ आपल्या राज्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांच्या वारसांना त्या ठिकाणी त्यांना आर्थिक दिलासा मिळाला पाहिजे। या उद्देशाने 26 जून 2023 रोजी आपल्या महसूल आणि वन विभागाने एक त्या ठिकाणी शासन निर्णय घेतला आणि त्याच्या माध्यमातून 1 लाख रुपयाची मदत ही तशा पद्धतीच्या कुटुंबांना दिल्या गेली पाहिजे अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे। याच्यामध्ये सुद्धा आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या कुटुंबांनी ज्या लोकांनी अर्ज केला होता त्यांना जवळजवळ 1,70,00,000 रुपये मंजूर केले होते, पण अजूनही आपल्या राज्यातले असे अनेक अर्ज प्रलंबित आहे आणि त्या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं अनुदान आपल्या राज्यामध्ये मिळालं नाही। माझी या सर्व 260च्या प्रस्तावाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या काही आपल्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग आपल्या राज्यामध्ये सुरू केला तो सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या प्रकल्पाचं त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्याच पद्धतीने नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग सुद्धा याची सुद्धा घोषणा सरकारने केलेली आहे। माझी एक विनंती आहे की मी ज्या सिंचनाच्या जे काही आपल्या प्रोजेक्ट आहेत ते सिंचनाचे प्रोजेक्ट आपले पूर्ण झाले पाहिजे, प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे आणि म्हणून राज्यांनी एखाद्या वर्षी एखादं मोठं त्या ठिकाणी रस्ते महामार्ग असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये असेल तो प्रकल्प हाती न घेता सिंचनाचे जर प्रकल्प आपण पूर्ण केले तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि म्हणून जेवढ्या कोटीची योजना आपली शक्तीपीठ महामार्गाची आहे जवळजवळ तो सुद्धा 86,000 कोटीचा आपला प्रकल्प आहे आणि राज्यातले आपले जे काही बाकी सिंचनाचे प्रकल्प आहे त्याच्यासाठी सुद्धा तितकेच मोठ्या प्रमाणामध्ये वैनगंगा आणि पैनगंगा ही जी योजना आपण राबवण्याचं या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे त्याला सुद्धा जवळजवळ 88,000 कोटी रुपयाची मागणी आहे आणि म्हणून शक्तीपीठ महामार्ग हा एखाद्या वर्षी उशिरा झाला तरी चालेल, परंतु आपला या ठिकाणी वैनगंगा आणि पैनगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आहे हा आपण त्या ठिकाणी प्रायोरिटीने पूर्ण केला पाहिजे आणि राज्यातले गोसीखुर्द सारखे किंवा जे काही 89 आपले मोठे प्रकल्प आहेत ते पूर्ण केले पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी या 260च्या प्रस्तावाच्या माध्यमातून करतो आणि शासनाला पुन्हा एकदा या बाबतीमध्ये हा पुढाकार घ्यावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।